त्यांना मोहोळ तालुक्याचे भावी आमदार म्हणून त्याला ओळखते. भावी आमदार म्हणून उल्लेख कर. एकंदरीत तालुक्यात काम जोरात आहे. हं. 15 टँकर पाणी पुरवठा चालू होता. परत मागील त्याला बोरचं पाणी दिलंय, बोर दिलेत पाडून, मोटर दिलेत घेऊन, बरंच काम केलं त्यांनी. काम बोलतंय. गावातनं तर प्रतिसाद बऱ्यापैकी आहे आमच्या. हो. उद्घाटनला 4 रस्त्याच्या वेळेस आणि डायरेक्ट त्यांनी घोषणा केली, उद्यापासून काम चालू करा, जो लागेल ते खर्च माझी मी देणार. सो खर्चातून चालू आहे त्यांचं काम. आणि काम चालू पण झालं. काम दुसऱ्या दिवशी चालू झालं. प्रवीण हनुमंत गोडसे. बरं कितलं जाऊ काय? हा बरं काय रस्ता झालाय, कशा पद्धतीने बघताय एकंदरीत? नाही, घोषणा केली आणि दुसऱ्या दिवशी काम चालू केलं. म्हणजे तळमळीचा आणि तातडीचा माणूस आहे राजभाऊ खरे. म्हणजे कामाचा माणूस वाटतोय तुम्हाला? कामाचा माणूस वाटतोय. आणि कुठलंही पद नसताना, कुठल्या पदावर नसताना, इथल्या लोकांनी त्यांना आजपर्यंत काय मतदान दिलं नसताना 20 लाखाची 4 कामं मंजूर करून आणली. आणि कामं बी अशी येते की ती म्हणजे कधीच त्या रस्त्याला कुठं मुरुम पडला नाही अशी काम रस्ता त्यांनी मंजूर करून आणले. आणि तुम्ही आता मुरुम टाकल्यावर आला, मुरुम टाकायच्या अगोदर यायला पाहिजे होत. पाण्यात रस्ता आहे का रस्त्यात पाणी हेच काय कळत नव्हतं. इतकं कंडिशन विचित्र होतं ह्या रस्त्याचं. हे आता मुरुम टाकल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसायला लागले. आणि वास्तविक पाहता ही काम स्थानिक लोकप्रतिनिधीनं पूर्वीच करायला पाहिजे होतं. त्यांना गावातल्या पुढऱ्याने करू दिलं नाही का त्यांनी केलं ना, हा भाग वेगळा आहे. नमस्कार, सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणूक खरं तर तोंडावर आलेली आहे. आणि असं असताना महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये खरं तर वेगवेगळे उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं तयारी करताना दिसत आहेत. आणि असं असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील या येवती या गावामध्ये खरं तर आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी उपस्थित आहोत. आणि एकंदरीत खरं तर मोहोळ मतदारसंघामध्ये खरं तर हा पूर्वीपासून राजन पाटील यांचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ आहे. आणि असं असताना या मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून राजाभाऊ खरे यांनी येवती या गावामध्ये खरं तर अनेक विकास कामं केलेली आहेत. आणि या गावातील अनेकांचे खरं तर आवर्जून फोन आले होते, विकास कामं वगैरे झालेले आहेत. तर त्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि असं असताना एकंदरीत राजाभाऊ खरे यांनी यांच्या विशेष प्रयत्नातून खरं तर 80 लाखाचा निधी या ठिकाणी आणलेला आहे. आणि असं असताना या गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि एकंदरीत ते या विकास कामाकडे कशा पद्धतीने पाहतात ते नागरिकांकडून जाणून घेऊयात, त्यांचा कल एकंदरीत जाणून घेऊयात. नमस्कार, नाव काय आपलं? संभाजी नवनाथ वंडेलकर. बरं, इथंच राहता येईल? इथं राहतोय शिंदेगड शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहे मी. हां, तालुकाध्यक्ष आहात. तालुकाध्यक्ष. बरं. तरी मला आज 2 वर्षापासून भाऊची आमची ओळख आहे. हां, आधी काय असेल ती कामं लागली केली तर भाऊबाई जायचं. अधिक पुन्हा भाऊनं अख्ख्या तालुक्याला मागील त्याला पाणी दिलं. तालुक्याला मागील ते वाटा शासकीय निधी आणून दिला. अधिक येवती गावला हे 80 लाखाचा निधी. थोडं तुम्हाला थांबवतो. खरं तर शासकीय निधी दिलेत, त्यांच्याकडे कोणतंही पद नाही. तर कशा पद्धतीनं बघताय मग? त्यांनी कोणतंही पद नसून त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यापाशी आपल्या बसून त्यांचं बसणं उठणं असल्यामुळं त्यांनी आपलं ती शासकीय निधी मंजूर करून आणला. आणि त्यांना मोहोळ तालुक्याचे भावी आमदार म्हणून त्याला ओळखते. भावी आमदार म्हणून उल्लेख करताय, कशा पद्धतीने बघता म्हणताना? ओळखते त्यांना, कारण त्यांचं काम चांगले आहेत ना. काम चांगलं आहे त्यांचं. म्हणजे गोरगरिबावर का नडू दिलं नाही किंवा कोणाला दवाखान्यात असलं तर दवाखान्यात जाऊन भेटते, त्यांना काय निधी द्यायचा स्वतः पैशाचा. आता ही मारुतीची जी आता सप्ताह आलेल्या गावात, त्या सप्त्याचं स्वतः खर्चात ना ही जी 2 पालखी मार्गाच्या 2-3 वाटा आहेत त्या स्वतः खर्चातनं ती करून द्यायला म्हणजे झाले तेच आता वाटायची त्यांच्या खर्चातनं, स्वतःच्या खर्चातनं. बरं. असं असताना एकंदरीत खरं तर विद्यमान आमदार यशवंत माने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि त्यांनी म्हणतात की 2,500 कोटी किंवा 2,200 कोटीपर्यंतचा निधी मोहोळ मतदारसंघामध्ये आणले. त्याकडे कसं बघताय म्हणताना तुम्ही तर एकीकडे भावी आमदार म्हणून राजाभाऊ खरे यांचा उल्लेख करताय आणि एकीकडे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला आहे. कशा पद्धतीनं स्पर्धा असेल? काय ना त्यांच्या आपल्या निधी बिना गावाला युतीला ती एकदाच फक्त आलेली आहे. युतीला निधी म्हणून आपण गाव ऐकलंच नाही. फक्त एक येऊन गेलेलं आहे. तिच्यावर 5 वर्ष आमदारचं तोंड बघितलं. भरघोस निधी वगैरे दिला नाही? काय नाही अजून नाही, कायच नाही. कुठल्या समस्या आहेत तरी पण या गावात? मुख्य समस्या कोणत्या आहेत? मुख्य म्हणजे आता ही वाटेची आज दवाखान्याला तुम्हाला सांगतो आता 2 कोटी दवाखाना बांधलेला खाली, त्याला अजून वाट नाही खाली.
हां पुन्हा त्याला काचा फुटलेली आहे आता म्हणजे ते आता डॉक्टर नाही ते गोळ्या औषध नाही ती उपलब्ध काहीच नाही आता तिथं आहे. हम्म. विधानसभेमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. असं असताना युवतीकरांच्या किंवा एकंदरीत तुमच्याकडे एक पद आहे एका पक्षाचं शिंदे गटाचं तुम्ही तालुका उपप्रमुख आहात. तर कशा पद्धतीनं प्रतिसाद असेल राजाभाऊ खरे यांना? राजा भोकरे यांना येवती गावातनं कमीत कमी 90-95% मतदान आहे. म्हणजे सगळं गाव त्यांच्या हो पाठीमागे? आहे 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 पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे? पूर्णच गाव त्यांच्या मागायला हम्म. हो 90-95% मतदान युतीतनं जाते आता असं तालुक्यातनं सुद्धा आहे. होय म्हणजे सगळीकडूनच प्रतिसाद हो भाऊचं काम चांगलं आहे ना अख्ख्या तालुक्यात एकदम काम चांगलं आहे. प्रत्येक गावाला त्यांचा एक 5-6 वाटा आहे त्या तालुक्यातल्या निधीनं आणलेल्या शासकीय निधीनं. याचा फायदा होईल का? हो असून बोलताय का? बर कवडे शिवाजी कवडे हा इथंच राहताय? हो येऊ तिथं. बर कशा पद्धतीने बघताय मग एवढं सगळा निधी आणलेला आहे लोक कौतुक करायला लागले ते काय खरंय का? हो खरं आहे. काय खरंय? म्हणजे आता कामं चालू होती सगळीकडं. हा. गावात 4 रस्ते दिलेत त्यांनी हा हा हो गावासाठी. परत पालखी मार्ग दिलाय पूर्ण मुरमीकरणाला स्वखर्चातून दिलाय. आता हे रस्ता चालू झाला ह्याची घोषणा कधी केली म्हणतात कधी करणार? घोषणा 4 दिवस झालं करून ह्यांची. बर हम्म. आणि काम, आजचा पूर्ण पण झालं? 5व्या दिवशी हो काम चालू आहे आता चालूला. हो आज कोण ह्याच्या अगोदर बघितलं का काम? नाही ना ह्याच्या अगोदर कोण नाही केलं असं काम. आणि आगामी विधानसभेला राजाभाऊ खरे यांनी केला हे रस्ता म्हणताय त्यांनी इच्छुक आहेत. कशा पद्धतीने बघताय म्हणतात त्यांना कसा प्रतिसाद असेल? या गावातनं तर प्रतिसाद बऱ्यापैकी आहे आमच्या. हो 70% तर प्रतिसाद त्यांना जाईल आहे. गावाचा. हो तुमच्याकडे येतोय कशा पद्धतीने बघताय किती लाखाचा निधी दिला आणि काय? 80 लाखाचा निधी दिला आणि हे स्वखर्चातनं त्यांच्या पालखी मार्गाचं चालू आहे काम. हे स्वखर्चातून आहे. हां आणि राज शासकीय निधी किती लाखाचा? 80 लाखाचा शासकीय निधी 4 रस्ते 20-20 लाखाचे दिले त्यांनी. कशा पद्धतीने बघताय म्हणताना एकीकडे विधानसभा 1-2 महिन्यावर आहेत आणि विद्यमान आमदार यशवंत तात्या माने देखील एवढा मोठा निधी आणलाय म्हणून त्यांनी ही करायला लागली की तर एकंदरीत ह्या राजाभाऊ खरे या नावाला की कसा प्रतिसाद असेल गावातून आणि इतर तालुक्यातून कसा प्रतिसाद असेल? आमच्या गावापर्यंत निधीच पोचला नाही त्यांचा. बरं त्यामुळे राजाभाऊंना आम्ही गावकऱ्यांनी सांगितलं लगेच आमची कामं मंजूर करून काम चालू केलं. पालखी मार्ग नव्हता स्वखर्चातनं त्यांनी पालखी मार्ग दुसऱ्या दिवशी चालू 15 वर्षी रस्ता नव्हता. त्यांनी कार्यक्रमाला आले इथं उद्घाटनला 4 रस्त्याच्या वेळेस आणि डायरेक्ट त्यांनी घोषणा केली उद्यापासून काम चालू करा जो लागेल ती खर्च माझी मी देणार. स्वखर्चातनं चालू आहे त्यांचं काम. आणि काम चालू पण झालं? काम दुसऱ्या दिवशी चालू झालं. बरं काय नाव तुमचं? प्रवीण हनुमंत गोडसे. बरं कितलं जाऊ काय? हा बरं बरं काय रस्ता झालाय कशा पद्धतीने बघताय एकंदरीत? नाही घोषणा केली आणि दुसऱ्या दिवशी काम चालू केलं म्हणजे तळमळीचा आणि तातडीचा माणूस आहे राजभाऊ खरे. म्हणजे कामाचा माणूस वाटतोय तुम्हाला? कामाचा माणूस वाटतोय आणि कुठलंही पद नसताना कुठल्या पदावर नसताना इथल्या लोकांनी त्यांना आजपर्यंत काय मतदान दिलं नसताना 20 लाखाची 4 कामं मंजूर करून आणली आणि कामं बी अशी येते की ती म्हणजे कधीच त्या रस्त्याला कुठं मुरुम पडला नाही अशी काम रस्ता त्यांनी मंजूर करून आणले. आणि दुसरी गोष्ट ही महत्वाचा रस्ता आहे गावाचं प्रवेशद्वार आहे ग्रामपंचायत कार्यालय ते सरकारी दवाखाना ही जी महत्वाचा रस्ता आहे ना ह्या रस्त्याला गावातल्या स्थानिक पुढाऱ्यांनीच दुर्लक्ष केलं त्याच्यावर राजाभाऊ खरेंनी लक्ष दिलं म्हणजे गरज ओळखून काम करणारा माणूस आहे. काय अडचण होती म्हणतात हे रस्ता कसा होता ह्याची अहो, परिस्थिती तुम्ही काय? आता मुरुम टाकल्यावर आला मुरुम टाकायच्या अगोदर यायला पाहिजे होत. पाण्यात रस्ता आहे का रस्त्यात पाणी हेच काय कळत नव्हतं. इतकं कंडिशन विचित्र होतं ह्या रस्त्याचं. हे आता मुरुम टाकल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसायला लागले आणि वास्तविक पाहता ही काम स्थानिक लोकप्रतिनिधीनं पूर्वीच करायला पाहिजे होतं. त्यांना गावातल्या पुढऱ्याने करू दिलं नाही का त्यांनी केलं ना हा भाग वेगळा आहे पण ही रस्ता का वंचित राहिला आजपर्यंत. आणि मुख्य रस्ता 90% वाहतूक आहे रस्त्यावर सगळ्यात मोठा रस्ता मुख्य रस्ता गावात एंट्री केली की पहिल्यांदा ह्या रस्त्यावर येते. एकंदरीत ह्या रस्ता अशी जी कामं व्हायला लागली ती विकास कामं ह्याचा प्रतिसाद आम्हाला आता अशाच लागून राहिली की ही रस्ता कॉन्क्रिटीकरण सुद्धा राजू खरेच करून देणार. हा कारण दवाखान्याकडे जाणार रस्ता आहे. कॉन्क्रिटीकरण करायला निवडून यावं लागते की त्यांना? अहो आता न निवडून येता 4 रस्ते 20-20 लाखाच दिले मग ह्याला काय असं 5-25 लाखाचा निधी लागणार.
एकंदरीत खरं तर बघू शकता की जी विकास कामं या ठिकाणी मोहोळ मतदारसंघातील विविध गावांमध्ये होत आहेत असं असताना एक आश्वासक नेतृत्व किंवा विकास करणार नेता म्हणून खरं तर राजाभाऊ खरे गावात रस्त्याची अडचण होती. मग ते रस्त्याची अडचण असल्या कारणानं आम्ही गेल्यानंतरनं आम्ही प्रमुख 4 रस्त्यांची शेतात जाण्यासाठीची मागणी केली. मागणीनंतर भाऊने एका महिन्यात रस्ते मंजूर करून आणून परवा आम्ही गेल्या 4 दिवसाखाली उद्घाटन केलं त्या रस्त्यांचं. खरे भाऊ स्वतः आलते आणि या रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतरनं जो पालखी मार्ग आहेत आमचे 4 रस्ते गावातली यात्रा चालू असल्या कारणामुळं ते 4ही रस्त्याचं काम भाऊंनी आम्ही एक वेळ बोललो, भाऊ म्हणले उद्यापासून काम चालू, स्वखर्चातनं भाऊंनी रस्ते दिलेत हे पालखी मार्ग. ते 80 लाखाचा निधी आणलेलं रस्त्याचं काम चालू, पण त्यानंतर हे रस्ते भाऊंनी स्वखर्चातनं पालखी मार्गासाठी दिलेत. काय हां. वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता आता? परिस्थिती ह्या गावाची सगळ्यात जास्त खरे भाऊंकडेच कल आहे आमच्या गावातल्या. ते आता महायुतीतनं आता ते तिकीट आता ते महायुतीत आकार असल्यामुळं आता ते तिकीट दिले आता त्यांना यशवंत मानेने तिकीट दिले. आता राजभाऊ खरे हाच पक्ष आहे गावकऱ्यांचा आहे, बऱ्याच जणांचा. बरं. आणि शक्यतो नाही कुठून दिलं तर आमचं म्हणणं आहे की भाऊनी तुतारीकडनं लढाव, एक इच्छा आहे आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची. रस्त्याने जायचं आहे त्या रस्त्याला सहकारी दवाखाना आहे आणि त्या सहकारी दवाखान्याकडे जात असताना डिलिव्हरी पेशंट मध्येच बाळातीन झालेली आहे. असा प्रकार घडलेला आहे कुठे ह्या रस्त्यावर का? ह्या रस्त्यावर चालूलाच कधी घडले? पेशंट 6 महिन्यापूर्वी एक गोष्ट झालेली आहे. मग लोकप्रतिनिधी कसं काय मग काय गेलं नव्हतं तुम्ही मग? लोकप्रतिनिधी रिमोट कंट्रोलवर चालते. आतापर्यंत जे आमदार मिळलेत हा. ते रिमोट कंट्रोलवरच मिळलेत आणि आतापर्यंत खासदार मिळलेत ते बी रिमोट कंट्रोलवालेच मिळलेत. मागील त्याला पाणी, मागील त्याला वाटा किंवा किंवा दवाखान्याची कामं, म्हणजे एकदम एक नंबर भाऊचं काम मोहोळ तालुक्यात चालू आहे. पण येवती गावाला केव्हाही कुणी वाटा एवढ्या दिली नाही. द्या 4 वाटा दिली, त्या 80 लाख रुपये निधी मंजूर करून आणला भाऊनं. अधिक पुन्हा इथं वाट्या मंजूर होऊन आल्यावर गावात इथं उद्घाटन आल्यानंतर की भाऊंनी उद्घाटन केल्यानंतर इथं मारुती देवळात एक तिने भाषण केलं. भाषण केल्यानंतर त्यांनी आपली गावाची जी पालखीची जाण्याची जी वाटा आहे ती वाटा भाऊने बघितल्या. ती वाटा ती एकदम खड्ड्याही पडलेलं दिसलं का भाऊने सांगितलं, आपल्याला सांगितलं की स्वतः पैशातनं आपली ही वाटा करून दिल्या जाईल असं भाऊनं सांगितलं. मग लगेच वाटा लगेच तयार झाल्यामुळे टाकायला लोलं बिलं आणून लावलेत सगळं. घडलंय का असं कधी लगेच रस्ता हे झाला, बोलले. कवाच असं कवाच गेलं नाही हो. बरं. हे म्हणजे भाऊच्या हातनं घातले सगळे. भूतोना भविष्याची घटना घडलेली आहे. भाऊच्या हातनं. हां. बरं, काय वाटतं एकंदरीत आता भाऊनी काय कुठल्या पक्षात जावं, कुणाकडे लढावं काय? काय आता एकूण होतं आपलं अजित पवार गटात आपलं यशवंत माने फिक्स झाले भाजपमधनं. हां. मग आता भाऊला आता कुणी पळायचं. मग आमचं तर म्हणणं आहे, माझं तर भाऊनं आपलं सगळं आपलं तुतारी हातात घ्यावं तर हां. भाऊ तुतारी 101% निवडून येणार. अहो असू द्या, आम्ही शिवसेनेचं आम्ही कुठेही असू द्या, हां. फक्त भाऊला निवडून आणायचं आहे. यशवंत मानेंचा ह्यावेळेला काही मेळ लागेल का नाही? नाही कसं आहे, भाऊन तुतारी हातात घेतली, यशवंत मानेचा मेळ लागत नाही म्हणजे असं.